नमो नमः. नमस्कार. नमस्ते शारदे देवी सरस्वती नमोस्तुते. वसत्व मम जिह्वाग्रे सर्व विद्याप्रदायिनी. नमस्कार मंडळी. विषय सांगितलेला आहेच तुम्हाला. रामश्रेष्ठ की राम नाम श्रेष्ठ. हा आज आपण ज्या कार्यक्रमासाठी इथे आलेलो आहोत त्याला अनुसरून हा विषय आहे, म्हणून ही गोष्ट आपल्याला सांगावी असं मला वाटलं. आणि ही गोष्ट जरा अपरिचित आहे. आपण रामायणातल्या अनेक गोष्टी वाचलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत, सगळ्यांना माहितीच्या आहेत, पण ही गोष्ट जरा वेगळी आहे असं मला वाटलं, म्हणून सांगावं असं वाटलं. रामाचा जन्म हा विष्णूचा 7वा अवतार म्हणून झालेला आहे. आणि त्या अवताराचं थोडक्यात गोष्ट सांगणार आहे. या अवताराचं सगळ्यात मुख्य कार्य काय होतं तर रावण वध हे मुख्य कार्य होतं. आणि या कार्यासाठी हा अवतार झालेला होता. कारण आपल्याला माहिती आहे भगवंत केव्हा अवतार घेतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. तर ह्यासाठी भगवंतानी हा अवतार घेतलेला होता. प्रभू रामचंद्र अनेक संकट पार करून अयोध्येपासून लंकेपर्यंत जाऊन पोहोचले. तिथे रावण वध झाला. इप्सित कार्य जे होतं ते सिद्ध झालं, साध्य प्राप्त झालं. आणि सीतामातेला घेऊन प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, त्यांचा परमभक्त हनुमान आणि आणखी सगळी मंडळी यांसह सगळे लंकेहून अयोध्येला आले परत. हा एका वाक्यात हे सांगितलं मी आपल्याला. अयोध्येला परत आले. परत आल्यानंतर रामराज्य सुरू झालं. सगळीकडे आनंदी आनंद झाला. आता त्यानंतर जे ऋषीमुनी होते त्यांना असं वाटलं की आपण सगळ्यांनी एकदा अयोध्येत जाऊन प्रभू रामचंद्रांची भेट घ्यावी, म्हणून सगळ्यांनी ठरवलं. दिवस ठरवला आणि अयोध्येमध्ये सगळे त्यांना भेटायला गेले. आता एवढे सगळेजण जाणार म्हटल्यानंतर कोणीतरी नेतृत्व करायला पाहिजे. मग हे नेतृत्व आलं नारद मुनींकडे आणि असे सगळेजण अयोध्येला जाऊन पोचले. आता अयोध्येला पोचल्यानंतर ऋषीमुनी आहेत ते, आपण 4 माणसं एकत्र जमलो की आपण काय काय विषयावर गप्पा मारतोय आपल्याला माहिती आहे. तशा गप्पा काही ऋषीमुनी मारणार नाहीत. तेव्हा त्यांनी काही अध्यात्मावर चर्चा केली एकमेकांशी. आणि बोलता बोलता असा विषय निघाला की रामश्रेष्ठ की राम नाम श्रेष्ठ. त्यात विश्वामित्र होते. भक्तीचे आचार्य ज्यांना आपण म्हणू शकतो किंवा नामस्मरणाचे आद्य प्रवर्तक ज्यांना आपण म्हणतो असे नारद मुनी होते आणि इतर अनेक विद्वान ऋषी होते. मतमतांतर नेहमीच घडतात, कधीही एकमत होत नाही. आणि हे तर ऋषी मुनी अभ्यास केलेले ऋषी आणि मुनी हे वेगळे असतात बरं का. आपण सगळ्यांना ऋषी कोणाला मुनी काही म्हणतो, पण असं नसतं. जे जाणतात ते ऋषी आणि मनन करतात ते मुनी. तर असे ऋषी मुनी एकत्र जमलेले होते आणि त्याच्यामध्ये रामश्रेष्ठ की रामनाम श्रेष्ठ असा वाद सुरू झाला. काहींचं मत होतं रामश्रेष्ठ आणि काहींचं मत होतं रामनाम श्रेष्ठ. विश्वामित्र म्हणाले रामश्रेष्ठ. नारद मुनी म्हणाले रामनाम श्रेष्ठ. तर मी म्हटलं तसं नारद मुनी हे नामस्मरणाचे आद्य प्रवर्तक आणि भक्तीचे आचार्य. सगळे एकमेकांकडे बघतायत. आता काय सांगावं, प्रत्येकाला मत विचारलं, प्रत्येकाने आपलं मत सांगितलं आणि त्याप्रमाणे त्यांच्यात 2 गट पडले. ज्यांना रामश्रेष्ठ वाटत होता ते विश्वामित्रांच्या गटात गेले. ज्यांना रामनामश्रेष्ठ वाटत होतं ते नारद मुनींच्या गटात गेले. त्यांचं नेतृत्व अर्थात विश्वामित्रांनी केलं आणि ह्यांचं नेतृत्व अर्थात नारद मुनींनी केलं. आता प्रश्न पडला, निर्णय काय घ्यायचा. मागे हटायला कोणीच तयार नाही. विश्वामित्र चिडले थोडेसे आणि नारद मुनी म्हणाले, तू काही काय सांगता तुम्ही हो. राम साक्षात इथे असताना तुम्ही राम नाम श्रेष्ठ कसं म्हणता. ते मला माहित नाही. माझ्या मताने रामनाम हेच श्रेष्ठ आहे. विश्वामित्र म्हणाले, सिद्ध करून दाखवा. दाखवीन म्हणाले. उद्या संध्याकाळपर्यंत सिद्ध करून दाखवायचं म्हणाले तुम्ही की रामनाम श्रेष्ठ आहे. चालेल म्हणाले, दाखवीन ना करून, त्याच्यात काय मोठं.
म्हणून त्यांनी हनुमंत होताच जवळ, त्याला बोलावलं आणि त्याला हळूच एका बाजूला घेऊन असं सांगितलं की हे सगळे जे विद्वान ऋषीमुनी बसलेले आहेत त्या सगळ्यांना प्रत्येकाला वेगळा असा नमस्कार करायचा, वंदन करायचं सगळ्यांना. हां, सोपं आहे म्हणाले, सहज करेन. त्याच्या पुढचं फार कठीण आहे म्हणाले. फक्त विश्वामित्रांना वंदन करायचं नाही, बाकी सगळ्यांना करायचं. म्हणाले असं कसं? विश्वामित्र एवढे मोठे आणि त्यांना नमस्कार मी करायचा नाही, असं कसं चालेल? माझं ऐकायचं म्हणाले, मी सांगतो ते ऐकायचं. हनुमान म्हणाला बरं ठीक आहे. म्हणून हनुमानांनी सगळ्यांना नमस्कार केला. विश्वामित्र वाट बघत होते. त्यांची अशी अपेक्षा होती की मला प्रथम वंदन करेल हा, पण ते वाट बघताय, जाऊ दे सगळ्यांचं झाल्यावर मला वेगळा स्वतंत्र नमस्कार करणार असेल, मला कदाचित तो साष्टांग नमस्कार सुद्धा घालणार असेल, म्हणून वाट बघत होते. काही उपयोग झाला नाही. हनुमंत सगळ्यांना नमस्कार करून एका बाजूला जाऊन उभा राहिला आणि मग विश्वामित्र भडकले. अरे हा कोण समजतो स्वतःला? सगळ्यांना नमस्कार केला आणि मला केला नाही. ते प्रभू रामचंद्र पण चिडले, म्हणाले रामा काय हे, तुझा भक्त आणि मी तुझा गुरु आहे, सगळ्यांना नमस्कार केला आणि तुझ्या गुरुला नमस्कार करत नाही आणि तू हे बघतोस कसं? तुला हे चाललं कसं? तू हे सहन कसं होत आहे? हे काही चालणार नाही, माझा अपमान झालेला आहे साक्षात तुझ्या भक्ताकडून आणि हेच मला चालणार नाही. अरे गुरु काय करू मी? ह्याला शिक्षा द्यायची तू, ह्याला अपमान माझा झालेला आहे, ह्याला शिक्षा झालीच पाहिजे. ठीक आहे म्हणाला, करीन, गुरुची आज्ञा आहे ना, गुरुचा अपमान झाला, गुरु बोलतात ते खरं होतं. शिक्षा तू नाही, मी सांगीन ती शिक्षा करायची, पण ती तू करायची. बरं म्हणाले. मग विश्वामित्रांनी काय शिक्षा सांगितली? उद्या संध्याकाळपर्यंत तू ह्याचा वध करायचा, हनुमानाचा वध रामाने करायचा, हे विश्वामित्रांनी शिक्षा सांगितली. राम बिचारे गप्प झाले, तोंडातून शब्द फुटेना. गुरुची आज्ञा आणि इकडे परमभक्त आपला, काय करायचं? उद्या संध्याकाळपर्यंत सांगितलेलं आहे म्हणून बसले शांत. आणि इकडे नारद मुनींना काय सांगितलं होतं? उद्या संध्याकाळपर्यंत तू सिद्ध करून दाखवायचं की रामनाम श्रेष्ठ आहे. असं झालं का? आता नारद मुनींनी परत हनुमंताला जवळ बोलावलं आणि सांगितलं, हनुमंत आता एक काम करायचं, आत्ता शरयू नदीच्या तीरावर जायचं आणि नामस्मरण करत बसायचं. मी सांगितल्याशिवाय उठायचं नाही आणि थांबायचं नाही. लहान मुलांना मी सांगताना असं सांगते, भूक लागली, कंटाळा आला, याला लागली, उठायचं नाही. तसं त्याला सांगितलं, काहीही झालं तरी थांबायचं नाही आणि उठायचं नाही, मी सांगितल्याशिवाय, आत्ताच्या आत्ता जायचं. हनुमंत उठले आणि शरयू नदीवर तीरावर गेले आणि जप करत बसले, रामनाम घेत बसले. इकडे प्रभू रामचंद्र काळजीत पडलेले आहेत. नारद म्हणे, रामचंद्रा काळजी करू नका, तुमच्या आणि हनुमंताच्या केसालाही धक्का लागणार नाही, ही जबाबदारी माझी आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका, निश्चिंत राहा. त्याप्रमाणे तो दिवस गेला. दुसरा दिवस सुरू झाला. सगळ्यांच्या मनात धाकधूक, काय होणार आता? सगळेच मनातून घाबरलेले होते. दुसरा दिवस सकाळ गेला, दुपार गेली. थोडक्यात गोष्ट सांगायची, संध्याकाळ उजाडली आणि आता संध्याकाळ झाली. विश्वामित्रांनी आठवण करून दिली, रामा सूर्यास्त जवळ आला, शिक्षा द्यायची आहे तुझ्या भक्ताला, मी सांगितले काय शिक्षा द्यायची ती, उठा जाऊया आता. तुझा भक्त आहे कुठे? अरे आहे, दिसत नाहीये कालपासून तो मला इथे. अरे आहे, नारद मुनींनी त्यांना एक काम सांगितलंय, तिकडे गेलेला आहे तो. ठीक आहे. नारद मुनी कुठे गायब झाले होते, त्यांना सवयच आहे ना गायब व्हायची, तसे ते पण कुठे गायब झाले? नारद मुनी दिसत नाहीयेत.
नाही ठीक आहे, दोघंही आहेत. हनुमंत कुठे आहे ते मला माहिती आहे. चल मग जाऊया त्याच्याकडे. धनुष्यबाण घे तुझा, वध करायचा आहे आपल्याला. रामाने धनुष्यबाण घेतला, अतिशय जड अंतःकरणाने उचलला धनुष्यबाण आणि निघाले सरयू तीराकडे. सगळे निघाले ऋषीमुनी त्यांच्या पाठोपाठ. सगळ्यांनाच उत्सुकता होती, आता काय होतंय. निघाले. सरयू तीरावर हनुमंत नामस्मरण करत बसलेले आहेत कालपासून. नारद मुनीने सांगितलेले आहे. हे बसले. विश्वामित्रांनी पाहिलं हनुमंत नामस्मरण करतायत आणि बघितलं प्रभू रामचंद्र म्हणाले, सूर्यास्त व्हायची वेळ झाली, उचल धनुष्यबाण आणि कर त्याचा वध. माझी आज्ञा आहे, त्याला शिक्षा आहे, त्याने अपमान केलेला आहे माझा. प्रभू रामचंद्र काहीही बोलू शकले नाहीत. जड अंतःकरणाने धनुष्यबाण उचलला आणि हनुमंताच्या दिशेने बाण सोडला. बाण हनुमंतापर्यंत गेला, पण हनुमंताला स्पर्श न करता परत आला. असं कसं झालं? विश्वामित्र आश्चर्यचकित होत आहेत. रामाचा बाण वेध न घेता परत कसा आला? हे रामा, तुला काय झालंय? माझी आज्ञा आहे, दुसरा बाण सोड. रामाने दुसरा बाण सोडायची तयारी केली. इतक्यात नारद मुनी प्रकट झाले. बघतायत काय चाललंय, काहीही बोलले नाहीत. रामाने दुसरा बाण सोडला. तीच तरह हनुमंतापर्यंत बाण गेला, हनुमंताला स्पर्शही न करता परत आला. नारद मुनी मिश्किल हसतायत. विश्वामित्रांचं लक्ष गेलं. नारद मुनी हसतायत. नारद मुनी, का हसताय तुम्ही? काही नाही, तुमचं चालू दे म्हणाले. रामा, तिसरा बाण सोड. रामाने तिसरा बाण सोडला. तोही हनुमंताला स्पर्श न करता परत आला. रामा, तुझी शक्ती गेली कुठे? तुझी विद्या आज फळत का नाहीये? ते काही चालणार नाही, ब्रह्मास्त्र सोड आता म्हणाले. रामाने ब्रह्मास्त्र सोडलं. तेही हनुमंताला स्पर्श न करता परत आलं. आणि मग नारद मुनी बघून हसतायत. विश्वामित्र म्हणाले, नारद मुनी, काय झालंय? का असं होतंय? माझ्याच तोंडाने सांगतो मी आता म्हणाले तुम्हाला. हनुमंत कालपासून नामस्मरण करतायत, राम नाम घेतायत, म्हणून तो बाण विफल होतोय. तुम्हाला आता कळलं असेल, मी काल सांगितलं होतं राम नाम श्रेष्ठ आहे. पटलं आता तुम्हाला? विश्वामित्र काहीही बोलले नाहीत. त्यांना पटलं की राम श्रेष्ठ नाही, राम नाम श्रेष्ठ आहे. प्रत्यक्ष रामाने मारलेला बाण सुद्धा रामनाम घेणाऱ्या हनुमंताला काहीही करू शकला नाही. नारद मुनी म्हणाले, हनुमंता उठा आता. हनुमंत उठले. नारद मुनींचे पाय धरले, रामचंद्रांचे पाय धरले आणि कालचे राहिलेले विश्वामित्रांपुढे लोटांगण घातले. माझ्याकडून तुमचा अपमान झाला होता, आता मी तुम्हाला साष्टांग दंडवत घालतो, पण मला माफ करा. नारद मुनींनी सांगितलं होतं तसं हनुमंताने केलं. रामालाही धक्का लागला नाही, हनुमंतालाही धक्का लागला नाही आणि त्याने रामापेक्षा रामनाम श्रेष्ठ आहे हे सिद्ध करून दाखवलं. ही अशी अपरिचित गोष्ट होती, म्हणून आजच्याला साजेशी म्हणून मी आपल्याला सांगितली. आता रामनामाचं थोडासा वेळ आहे ना मला. रामनाम जे आहे हे श्रेष्ठ आहे हे भगवान शंकर सुद्धा मान्य करतात. आता आपण रामरक्षा म्हटली, त्यातला श्लोक आहे, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. भगवान शंकर पार्वतीला मातेला असं सांगतायत की रामनाम हे किती श्रेष्ठ आहे. विष्णूची सहस्रनाम आपण जेव्हा घेतो त्या सहस्रनामाच्या इतकं पुण्य एका रामनामाने मिळतं. आणि म्हणून भगवान शंकर सुद्धा स्वतः रामनामामध्ये नेहमी दंग असतात. असं ते पार्वतीला सांगतायत की मी नेहमी दंग असतो, मी नेहमी ते नाम घेतो, म्हणून तूही ते नाम घे. आणि म्हणून मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा समर्थ रामदासांनी रामनामाविषयी खूप छान सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये पण असं सांगितलेलं आहे,
जपे आदरे पार्वती विश्वमाता, म्हणोनी म्हणातेची हे नाम आता. शिवाय त्यांनी दुसऱ्या एका श्लोकात असं म्हणतात ते, बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे. असं हे फुकाचं, अतिशय साजरं, अतिशय सोपं असं हे रामनाम सतत सगळ्यांनी घ्यावं. आणि ते घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. आणि ते घेण्यासाठी जे काही हा सगळा प्रपंच केलेला आहे त्याचं नेतृत्व डॉक्टर अरुंधती करते आहे. तिला तिचे सगळे कुटुंबीय साथ देत आहेत आणि त्या सगळ्यात आपल्याला सामावून घेतलेलं आहे. त्याबद्दल दोषी कुटुंबाचं आणि वैशंपायन कुटुंबियाचं आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून कौतुक करू. धन्यवाद. मी पण वैशंपायन कुटुंबाचाच एक भाग आहे, पण ह्याच्यात माझा काहीही भाग नाहीये. फक्त इथे थोडीशी सेवा करायची जी संधी मिळाली त्याबद्दल आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम. माझ्या वेळात मला वाटतं मी पूर्ण केलंय.